हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज खूप महत्वाचं टॉपिक आहे. अहो, पैसा आपले सर्वांना अतिशय प्रिय आहे, पण प्रत्येक जण पाहिजे एवढा पैसा मिळवू शकत नाही. का आहे? काहीतरी ते चुका करतात. आता त्या चुका काय आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. ह्या चुका तुम्ही टाळल्या तर तुम्ही तुमचे अपेक्षे एवढा पैसा मिळवू शकता. हो, आपण प्रत्येक जण आपले अपेक्षे एवढा, आपण काय टार्गेट ठेवले तेवढा आपण पैसे मिळवू शकतो, पण आपण ह्या चुका करायच्या नाहीत. आता पहिली चूक आपण काय करतो? पैसेला दोष देत बसतो. अहो, पैसा चांगला नाहीये, पैसा चांगल्या मार्गाने कधीच येत नाहीये, पैसा आला म्हणजे नको ती व्यसनं लागतात, पैसेवान लोक सगळं चीटिंग करतात, ते टॅक्स भरत नाहीत, असं नको तर बोलत असतो. असं बोला तर कधी पैसा तुमच्या जवळ येणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे पैसेला कधी नावं ठेवू नका, दोष देऊ नका. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात पैसे मिळवणं अवघड आहे. असं म्हणू नका. पैसे मिळवणं अवघड नसते. हातात पैसे नसताना सुद्धा लाखो करोडो रुपये मिळवलेले आहेत. हे एक कौशल्य आहे. सपोज आता टुरिझम इंडस्ट्री बघा, पैसा कोणाचा तरी फक्त अरेंजमेंट हे करतात, हॉटेल्स कोणाचे तरी, गाड्या कोणाच्या तरी, पैसे लोक देतात, म्हणजे कोणाचा तरी पैसा. बिझनेस मात्र ह्यांचा. बँका सेम वे. त्यामुळे पैसा मिळवणं म्हणजे हे एक कौशल्य आहे, हे समजून घ्या. अवघड आहे म्हणू नका, तर एक कौशल्य आहे, हे समजणं महत्वाचं आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे लोन घेऊ नका, म्हणजे उधारीवर काही करू नका. लोन घेऊ नका म्हणजे असं म्हणत नाही मी, मोठे उद्यमी असले की घ्यावं लागते, किंवा मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला सुद्धा घरं असतील, मुलांची शिक्षणं असतील, अशा गोष्टींसाठी घ्यावं लागते. पण छोट्या छोट्या गोष्टी, अहो मोबाईल सारखी गोष्ट सुद्धा इन्स्टॉलमेंटवर घेतात लोक, हेच मला आश्चर्य वाटते. त्यामुळे असल्या गोष्टी करत जाऊ नका. शक्यतो जिथे गरज नाही तिथे कर्ज घ्यायला जाऊ नका. कर्ज कधी घ्यायचं? ओके, शेत घेतलात, कर्ज घेऊन ओके का, म्हणजे ते शेतातून तुम्हाला इन्कम मिळणार आहे. कुठला बिझनेस करता, ते बिझनेससाठी, देन इट इज ओके. म्हणजे तर तुम्ही कर्ज घेतलात तरी तर कर्ज तुम्हाला आणि पैसे मिळवून द्यायला हेल्पफुल असलं तर घ्या, नाही ते बिलकुल कर्जाचे वाटेवर सुद्धा जाऊ नका. आता सेविंग्स, आपलं इन्कम काय आहे त्याचे ॲटलिस्ट कमीत कमी 10% तरी आपण सेविंग करायला पाहिजे. सपोज तुम्ही महिन्याला 10,000 मिळवता, त्यातले 1,000 तरी तुमचे सेविंग व्हायला पाहिजे. नाही ते पैसे आले कधी आणि संपले कधी कळलं नाही, असं होता कामा नये. आणि तुमची मैत्री तुम्ही कोणाबरोबर ठेवायची? तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांबरोबर मैत्री करा. सपोज रायटर्स असतील किंवा इंडस्ट्रियलिस्ट असतील का, म्हणजे त्यांचे गुण तुमचे आत्मसात होतात. नाही ते आपण नेगेटिव्ह, अगदी फसवणारे,
लोकांबरोबर कायम नेगेटिव्ह बोलणारे लोकांबरोबर मैत्री केली की तुम्ही त्यातले एक होऊन जाता. इन द सेम वे आपण चांगले काहीतरी हाई ॲम्बिशन आहे ते माणसांना, त्यांना काहीतरी नवीन उद्यम चालू करायचा आहे, अशा लोकांबरोबर तुमची मैत्री असली की तुमची विचारसरणी पण तशी होते. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक युअर एक्सपेन्सेस. तुमचे खर्च कुठे होतात हे सगळं प्रत्येक खर्च लिहून ठेवायला पाहिजे. प्रत्येक खर्च, जे काही तारीख घाला, रोजचा खर्च लिहून ठेवा. महिन्याच्या अखेरीला सगळ्याचं टोटल मारा आणि ते बघा कुठे अनावश्यक तुम्ही खर्च केलेला आहे का. तो खर्च केला नसला की बरं झालं असतं का, हा विचार करा आणि त्याचे प्रमाणे तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि जे काही आपण करतो त्याला व्हॅल्यू ॲड करायला शिकायचं. सपोज तुम्ही काही नोकरी करता, ते नोकरी तुम्हाला आणि काही हेल्पफुल आहे, काही नवीन कोर्सेस आहेत, असं आपले कामाला आपण व्हॅल्यू ॲड करत जायचं. नाही ते तेव्हाच शिकलेला बास आहे, आता काही गरज नाही, असं नाही आहे. बी ऑलवेज ए स्टुडंट. नवीन नवीन आपले कामासाठी काही गरज आहे तर सारखं आत्मसात करत जावा, हे तरी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कायम आपलं इन्कम काय आहे, आपला खर्च काय आहे ह्याची जाणीव असायला पाहिजे. नाही ते नुसतं वाटलं छान घेतलं, गरज आहे नाही ह्याचा काही विचार नाही करायचा. अशानं काय होते, कधी कधी आपले खर्च आपले इन्कमपेक्षा जास्त होतील आणि अशा वेळी मग काय होते, कारणाशिवाय तुम्हाला देणी द्यावी लागतात. त्यामुळे हे कायम आपण ओके माझं इन्कम एवढं आहे, मग माझा खर्च 10% इन्व्हेस्टमेंट करून सेविंग करून उरलेले हे तर बसवायला पाहिजे. मग सिनेमाला गेलं नाही चालेल, हॉटेलला गेलं नाही चालेल. हे बघा आपले खर्चात जे खर्च आपण अवॉइड करू शकतो आहेत ते अवॉइड करायचे. आणि आहे तुम्ही करोडोने मिळवता, मग कसाही खर्च करा, काही हरकत नाहीये. पण जेव्हा आपलं इन्कम लिमिटेड आहे मग आपण सुखानं जगायला पाहिजे. आपले मुलांना हवं तर व्यवस्थित चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे, तर आपल्याला काहीही नियम पाळायला पाहिजे. आणि पैसे खर्च करताना जरा विचार करायचा, कुठे तर गरजेचं आहे का नाही आहे. आता मुलांसाठी चांगली फळं आणणं चांगलं आहे, आणा ना फळं, आणा द्या. इन द सेम वे काहीतरी जंक फूड आणून देणं हे चांगलं आहे का नाही. मग जंक फूडसाठी खर्च करू नका, ते पैसे चांगली फ्रुट्स म्हणा, व्हेजिटेबल्स म्हणा, चांगलं ताजं आणून द्या. त्यामुळे आपण आयुष्यात का नाही, पैसे मिळवणं हे एक कौशल्य आहे, हे अवघड नाहीये. काही लोक का कायम रडत बसतात का, त्यांना एक म्हणजे सवय झालेली असते आणि वेळ वाया घालवत असतात. हे बघा, रोज 1 तास तुमच्याकडे आहे, तुम्ही तो वाया घालवलात की किती महिन्याला तास वाया जातात, वर्षाला जातात. तेवढं तुम्ही ते 1 तास काम करा ना, कुठे दुकानात जावा, 1 तास काम करा, तो देईल तासाला तुम्हाला महिन्याला काहीचं इन्कम. बघा तुमचं किती वाटते. माझा एका ओळखीचा मुलगा आहे, त्याला 1 तास मिळायचा, तेव्हा तो ते 1 तास रिक्षा चालवायचा. असं करून त्यानं भरपूर सेविंग केला, इन्व्हेस्ट केला आणि पुढे त्याच्यामुळे त्याला चांगले शिक्षण घ्यायला सुद्धा पैसे झाले. त्यामुळे आपण नुसतं स्क्रोल करत हे करत वाया वेळ घालवण्यापेक्षा
तुम्ही वापरा, मी काय मोबाईल वगैरे वापरण्याला एगेन्स्ट नाहीये. तुम्हाला काय उपयोगी आहे, तुम्हाला काय हवा आहे तेवढं बघा. नाही ते काही आपल्याला गरज नसते तरी बघत बसतो, असं करायचं नाही. त्यामुळे आपण जेवढं आपल्याला 1 तास आहे 2 तास वाया घालवण्यापेक्षा तेवढे तास आपण उपयोगाला घालवायचे. ते बघा तुमचं आयुष्य बदलते. हॅव ए गुड डे.